मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सगळ्यात टॉप आणि हिट झाले। जेव्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा खूप लोकांनी त्याच्यामध्ये कोणी कोर्टात गेलं, कोणी काय केलं, अनेक त्याच्यामध्ये अडथळे आणले। आणि हेही सांगतो की कोणी किती काही अफवा पसरवल्या तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। आणि या महाराष्ट्रातल्या जनतेने जे काय मला प्रेम दिलं ते कधी मी विसरू शकत नाही। आणि म्हणून तुम्हाला धन्यवाद द्यायला या ठिकाणी मी मुद्दाम आलेलो आहे। माझ्या लाडक्या बहिणींसाठी खूप निर्णय घेतले। एसटी मध्ये 50% सवलत, लेक लाडकी लखपती, त्याचबरोबर मुलींना उच्च शिक्षण मोफत झालं पाहिजे। एक टीव्हीवर बातमी आली होती, त्या बातमी रात्री मी 12:30 वाजता बघितली। एका मुलीने आत्महत्या केली का? ती इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती, 50% फी आपण भरत होतो सरकार आणि 50% पालकाने भरायची होती, पण पालक भरू शकत नाही। तिला वाटलं माझे वडील आत्महत्या करतील म्हणून तिने आत्महत्या केली। अतिशय मनाला वेदना देणारी ती घटना होती। मी लगेच उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना रात्री 1-1:30 वाजता फोन केला आणि म्हणालो आपल्या राज्यात जर शिक्षणापासून वंचित कोणी राहत असेल आणि शिक्षणासाठी उच्च शिक्षण घेण्यासाठी आत्महत्या करत असतील तर या सरकारचा उपयोग काय? हे सर्वसामान्यांचं सरकार आपण म्हणतो, त्याचा उपयोग काय? मला येत्या कॅबिनेटमध्ये हा तुम्ही प्रस्ताव आणा आणि तुम्हाला सांगतो 50% फी सरकार भरत होते ते 100% करून टाकली। 100% फी मध्ये सवलत देण्याचं काम आपण आता कुणी उच्च शिक्षण घेऊ शकतो। असे अनेक निर्णय आपण घेतले, शेतकऱ्यांसाठी घेतले। आज आपण पाहतोय, तुम्ही मुंबईत ठाण्यात राहत असला शहरात तरी सुद्धा आपले नातेवाईक तिकडे गावात आहेत। 6 महिने पाऊस पडतोय, मे मध्ये सुरू झाला, अजून पाऊस सुरू आहे। शेतकरी संकटात आहे आणि म्हणून दसरा मेळाव्याला तुमच्या एकनाथ शिंदेने पूर परिस्थितीतल्या आपल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना इकडे बोलवलं नाही। त्यांनी सांगितलं, मी सांगितलं तुम्ही तिकडेच थांबा आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा। इकडे थांबवलं, इकडून आपण मदतीचं सगळं पाठवलं आणि 32,000 कोटीचं पॅकेज आपण दिलं। शेतकऱ्यांना वाऱ्यावर कधी सोडणार नाही। या 1500 रुपयामध्ये देखील काही लाडक्या बहिणी एकत्र आल्या आणि त्यांनी छोटे मोठे व्यवसाय जे आहेत ते सुरू केले। चंदनवाडीमध्ये एक वडापावची गाडी सुरू केली, लाडकी बहीण वडापाव असं नाव दिलं। मी गेलो होतो तिथं बघायला, अख्खं कुटुंब त्या चंदनवाडीच्या लाडकी बहीण वडापावच्या गाडीवर काम करत होतं। मी विचारलं त्यांना किती पैसे दिवसभर तुमचा धंदा किती रुपयाचा होतो? म्हणाले 1200 रुपये दिवसाला। आणि मग त्यातून थोडा खर्च होऊन म्हणजे हे 1500 रुपये किती उपयुक्त झाले तुम्हाला। त्याच्यामधून आर्थिक स्वातंत्र्य मिळालं, स्वतःच्या सहीने तुम्ही पैसे काढण्याचा अधिकार तुम्हाला मिळाला। आणि म्हणून तुम्ही देखील बचत गटाच्या माध्यमातून छोटे मोठे व्यवसाय सुरू करा। शासकीय ज्या योजना आहेत त्याचा फायदा घ्या, स्वतःच्या पायावर उभा राहा। फक्त 1500 देऊन आम्ही थांबणार नाही, तर आमच्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं पाहायचं आहे, लखपती। असल स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठी ग्वाही दिलेली आहे। लाडकी बहीण योजना तुमची बंद होणार नाही, ती चालूच राहील अशी माहिती त्यांनी दिलेली आहे। कोणी कितीही अफवा पसरवल्या तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी सुरू केलेली आहे ते पुढे कंटिन्यू चालूच राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे। ते एका सभेमध्ये बोलताना ही माहिती दिलेली आहे। तर बघा, आता लाडकी बहीण योजनेचा तुमचा ऑक्टोबरचा म्हणजे 16वा हप्ता तुमचा जमा झालाय की नाही, सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की
नक्की सांगा. आला असेल तर धन्यवाद, आला आणि त्यापुढे तुमचा जिल्हा देखील लिहून पाठवा, जेणेकरून समजेल की कुठल्या जिल्ह्यामधून पैसे अजून यायचे राहिलेले आहेत. तर बघा, तुमचा हप्ता जो आहे ऑक्टोबर महिन्याचा 16वा हा जर खात्यावरती जमा झालेला नसेल तर मग नेमकं तुम्हाला काय करायचं. बघा, याच्या अगोदरचे तुम्हाला कुठल्या महिन्यापासूनचे पैसे याचे बाकी राहिलेले आहेत, किती हप्ते राहिलेले आहेत, किती आलेले आहेत, कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्त्यासाठी शासनाकडून निधी मंजूर करण्यात आलेला होता आणि याचे पैसे देखील तुम्हाला वाटप झालेले आहेत. परंतु अजूनही काही लाडक्या बहिणींना हा ऑक्टोबरचा 16वा लाभ जो आहे तो भेटलेला नाही. भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींच्या कमेंट त्याबद्दलचे येत आहेत. आता 16वा हप्ता ज्यांना भेटला आहे त्या लाडक्या बहिणी 17व्या हप्त्याची म्हणजे त्यांच्या नोव्हेंबरच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. तर नोव्हेंबरचा महिना देखील सुरू आहे, महिना संपायला अवघे आता काही दिवस देखील राहिलेले आहेत, परंतु अजून नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देखील जमा झालेला नाही, जो की 17वा तुमचा हा लाभ असणार आहे. तर हा लाभ मग नेमका कधी जमा होईल तो देखील आपण व्हिडिओच्या शेवटपर्यंत त्याबद्दलची माहिती पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि पुढील अपडेट सर्व पाहण्यासाठी असे चॅनलला सबस्क्राईब करून देखील ठेवा. तर बघा, मागील काही दिवसांपासून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हा 16वा हप्ता जमा होत आहे. जर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले नसतील 16व्या हप्त्याचे म्हणजे ऑक्टोबरचे, तर काय करायचं. स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी यांची माहिती आहे. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेत सुरुवात झालेली आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील असं त्यांनी या ठिकाणी ऑलरेडी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्येच ही माहिती ट्विट करून दिलेली होती आणि त्यानुसार आता निधी देखील वाटप होतोय. मात्र काही जर लाडक्या बहिणींना अजून पैसे यायचे राहिले असतील तर त्यांनी नेमकं काय करायचं. मग खरोखर तुम्ही जर पात्र असाल, तुम्हाला आत्तापर्यंत सर्व हप्ते भेटले होते मागच्या सप्टेंबरपर्यंत, परंतु ऑक्टोबरपासून आता परत पैसे बंद झाले असतील, तुमच्या या ठिकाणी 4 चाकी वाहन नाही आहे, उत्पन्न तुमचं बराबर आहे, सर्व अटी आणि शर्ती तुमच्या या ठिकाणी बरोबर आहेत, परंतु तुमचा लाभच येत नसेल तर नेमकं त्यासाठी मग काय करायचं. एकतर तुम्हाला ह्या टोल फ्री क्रमांकावरती संपर्क साधायचा आहे. हेल्पलाईन कर्मचारी तुमच्या अर्जाची स्थिती जी आहे ती तपासून पुढील काय करायचं याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात. त्याचसोबत स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क करू शकता. तुम्ही तुमच्या परिसरातील महिला व बालविकास विभाग WCD चे कार्यालय आहे, जे की झेडपीमध्ये असू शकतं किंवा तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी असू शकतं, किंवा योजनेचे जे नोडल अधिकारी असतात महिला आणि बालविकास विभागामध्ये प्रत्येक तालुक्याला असेल किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी असेल, त्याबद्दल तुम्हाला त्या ठिकाणाहून देखील तुमच्या अर्जाची स्थिती समजू शकते. तर तुमचा खरोखर तुम्ही पात्र आहात आणि तुमचा लाभ अशा पद्धतीने बंद झालेला असेल तर ही गोष्ट तुम्हाला करायची आहे. किंवा ladkibhin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती जाऊन देखील तुम्हाला तक्रार करता येणार आहे आणि त्या तक्रारीचं पुढं काय झालं ते देखील तुम्हाला तिथं पाहता येणार आहे. ती लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता बघा, महत्त्वाची माहिती आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजनेतील महिलांसाठी KYCची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर आलेली आहे. थोडेच दिवस शिल्लक राहिलेले आहेत, 8 एक दिवस शिल्लक राहिलेले आहेत. तर तुमची KYC अजून झालेली आहे की नाही, KYC झाली असेल तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा. सक्सेसफुल झालेली असेल, नसेल झाली तर नाही म्हणून सांगा. KYC होते की नाही तुमची, मग नेमकं KYC करताना तुम्हाला काय एरर येत आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून त्याच्यावरती तुम्हाला उत्तर जे आहे ते मग भेटू शकतं, रिप्लाय भेटू शकतो. नेमकं त्याबद्दल काय करायचं त्याच्याबद्दल. तर बघा, 18 नोव्हेंबर अंतिम मुदत आहे. तर ही परिस्थिती पाहून मुदतवाढ देण्याचा निर्णय देखील घेतला जाऊ शकतं असं स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी सांगितलेलं आहे. बघा, अजून तरी कुठलीही मुदतवाढ देण्यात आलेली नाही, परंतु परिस्थिती पाहून म्हणजेच KYC जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये आत्तापर्यंत आपण जर बघितलं तर मागच्या न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं होतं की 90 लाख प्लस लाडक्या बहिणींची फक्त सध्या KYC झालेली आहे आणि जवळपास 2 कोटीपर्यंत लाडक्या बहिणी या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात. म्हणजे भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींची अजून KYC होणं बाकी आहे. जर ही KYC पूर्ण नाही झाली, या ठिकाणी 100% पूर्ण नाही झाली, त्याच्यामध्ये काही टेक्निकल एरर येत आहेत, जसं की OTP येत नाही, सेकंड OTP येत नाही, त्याचसोबत आधार क्रमांक पात्र यादीमध्येच नाही, अशा पद्धतीचा एरर येतो आहे. परंतु त्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, त्यांना भरपूर सारे लाभ, भरपूर सारे इन्स्टॉलमेंटचे हप्ते देखील या ठिकाणी लाडकी बहिणीचे भेटलेले आहेत. मात्र आधार क्रमांकच पात्र यादीमध्ये नाही, हा महत्त्वाचा पहिलाच एरर येतोय. ते पुढं KYC जातच नाही. आणि दुसरा महत्त्वाचा या ठिकाणी ऑप्शनच त्या ठिकाणी नाही, तो म्हणजे आधार नंबर कोणाचा टाकायचा, सेकंड आधार नंबर कोणाचा टाकायचा. वडील हयात नाहीत, पती हयात नाहीत, किंवा या ठिकाणी डिवोर्स असेल तर कोणाचा आधार क्रमांक टाकायचा, हा खूप मोठा प्रश्न आहे.
यापैकी तुम्हाला काय एरर येतोय KYC करताना सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याच्याबद्दल जशी जशी माहिती सर्वपर्यंत पोहोचेल मग त्याचा फायदा तुम्हाला या ठिकाणी KYCसाठी एकतर मुदतवाढीचा होऊ शकतो किंवा हे जे एरर येत आहेत त्यासाठी काही ना काहीतरी ऑप्शन्स जे आहेत वेबसाईटवरती येऊ शकतात. कारण की तुम्हाला 18 नोव्हेंबरपर्यंतचीच मुदत आता KYCसाठी आहे. त्यामुळं KYC तर तुम्हाला करायचीच आहे कारण की त्याचा GRच आलेला आहे आणि प्रत्येक वर्षी ही KYC करणं गरजेचं आहे. तुम्हाला सुलभ लाभ जो आहे म्हणजे वेळेत पैसे भेटण्यासाठी आणि प्रत्येक महिन्याचे पैसे भेटण्यासाठी ही KYC महत्त्वाची आहे असं स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं होतं की प्रत्येक महिन्यामध्ये बऱ्याचशा लाडक्या बहिणींचे प्रॉब्लेम येत आहेत. जसं की मागच्या महिन्याचा लाभ भेटला नाही, त्याच्या मागच्या महिन्याचा नाही भेटला किंवा पुढच्या महिन्याचा नाही भेटला, कुणाला कुठला लाभ भेटलेला नाही, हे या ठिकाणी पडताळणीमुळे होत आहे. पडताळणीला उशीर होत आहे. काही लाडक्या बहिणींची पडताळणी राहून जाते. परंतु KYC केल्यास या ठिकाणी पडताळणी सुलभतेने आणि फास्ट होईल आणि सर्व लाडक्या बहिणींना वेळेमध्ये पैसे भेटण्यास मदत होईल अशी माहिती त्यांनी दिलेली होती. तर राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना सरकारकडून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता देखील आहे. या योजनेत महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य दिलं जातं आहे. 1500 रुपयाची मदत तुम्हाला दिली जाते. मात्र पुढचा हप्ता मिळण्यासाठी लाभार्थ्यांना आपली KYC पूर्ण करणं आवश्यक आहे. सरकारने आपली KYC प्रक्रिया पूर्ण करून घेण्यासाठीची या ठिकाणी 18 नोव्हेंबरची तारीख निश्चित केलेली आहे. परंतु आत्तापर्यंत केवळ 80 ते 90 लाख महिलांचीच KYC पूर्ण झालेली आहे अशी माहिती येते. अजून लाखो महिला या प्रक्रियेमध्ये सहभागी झालेल्या नाहीत. त्यामुळे अनेकांकडून KYCची मुदत वाढची मागणी देखील करण्यात येत आहे. दरम्यान महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी या संदर्भात महत्त्वाचं विधान केलेलं आहे. त्यांनी सांगितले की आतापर्यंत सुमारे 80 लाख महिलांची KYC पूर्ण झालेली आहे. 18 नोव्हेंबरपर्यंत आणखी लाभार्थ्यांची KYC पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. मात्र जर सर्वांना प्रक्रियेमध्ये भाग घेता आला नाही म्हणजे KYC करता आली नाही तर परिस्थिती पाहून सरकार योग्य तो निर्णय घेईल. त्यांच्या या वक्तव्यावर नंतर KYCची मुदत वाढ होण्याची शक्यता देखील या ठिकाणी आहे. तर बघा आता हे सर्व KYC वगैरे प्रक्रिया सुरूच आहे. परंतु नोव्हेंबर महिन्याचा लाभ तुम्हाला कधी भेटेल त्याबद्दलची माहिती पाहूयात. दुसरीकडे महिलांमध्ये आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबत उत्सुकता आहे. ऑक्टोबर महिन्याचा हप्ता काही तांत्रिक कारणामुळे उशिरा झालेला होता. त्यामुळे अनेकांना नोव्हेंबरचा हप्ता वेळेवरती मिळेल का याबाबत शंका व्यक्त आहे. शासनाच्या सूत्रानुसार KYC प्रक्रिया पूर्ण झालेल्या महिलांनाच पुढचा लाभ भेटणार आहे. त्यामुळे उर्वरित लाभार्थ्यांना शक्य तितक्या लवकर KYC पूर्ण करून घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. तर बघा मग नोव्हेंबर महिन्याचा लाभ जो आहे तो तुम्हाला ह्या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत तर भेटणं शक्य नाही. कारण की बघा मागचे 5 ते 6 लाभ जर आपण बघितले ते प्रत्येक लाभ जो आहे त्या महिन्यामध्ये न भेटता पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात या ठिकाणी आपण भेटताना पाहिलेलं आहे. तसंच जर नोव्हेंबरचा लाभ तुम्हाला या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जर नाही भेटला तर मग तुम्हाला पुढच्या म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये हा लाभ भेटू शकतो. परंतु आचारसंहितेमध्ये या ठिकाणी हा योजनेचा आर्थिक लाभ जो आहे तो देता येत नाही. त्याचा देखील त्याच्यावरती परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं जर या ठिकाणी तशा पद्धतीने परिणाम झाला तर मग पुढे जाऊ शकतो म्हणजे पुढच्या महिन्यात जाऊ शकतो. याबद्दल जसं अपडेट येईल तसं तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल. संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व सर्व अपडेट पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना महत्त्वाची माहिती भेटेल. धन्यवाद.